Hi students, today we are going to see lecture number 8 from the chapter 8 electrostatics. Electrostatics हा जो काही चॅप्टर आपण त्या ठिकाणी पाहिलाय त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण व्हॉट इज मीन बाय इक्विपोटेन्शियल सर्फेस हा टॉपिक आपण घेतला होता. टुडे वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट टॉपिक कॉल्ड एज काय सांगा इलेक्ट्रिकल एनर्जी ऑफ द सिस्टम ऑफ चार्जेस. इलेक्ट्रिकल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ चार्जेस. आता इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जी आपण त्याला म्हणूयात. इलेक्ट्रिकल एनर्जी ऑर वी कॅन से दॅट काय सांगा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम ऑफ चार्जेस. म्हणजे काय की समजा हा एक चार्ज या ठिकाणी Q1 नावाचा आपल्याला काय काय इन्फिनिटी पासून दुसरा चार्ज त्या ठिकाणी Q2 आणायचा आहे. तर हा चार्ज काय करणार याच्यावर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल त्याच्यावर जर पॉझिटिव्ह तर दे विल रिपेल टू इच अदर. ते काय करते एकमेकांना रिपेल करतील. आपल्याला काय तिसरा चार्ज इन्फिनिटी पासून तर काय करते या ठिकाणी आणायचा आहे. तर ह्याच्यात रिपल्शन होईल. हे एकमेकांना काय करते सांगा रिपेल करतील. मग टू असेंबल द सिस्टम ऑफ ऑल दिस थ्री चार्जेस आपण हे तीन चार्जेसची सिस्टम असेंबल करण्यासाठी टोटल किती वर्क डन आपल्याला करावं लागणार आहे ते सगळं वर्क डन या सिस्टम मध्ये काय केलं जाणार आहे सांगा साठवून ठेवलं जाणार आहे. लक्षात ठीक आहे. परत एकदा ऐका. समजा पहिल्यांदा आपण कोणता चार्ज घेतलाय Q1 नावाचा चार्ज घेतला. आपल्याला Q2 चार्ज कुठून आणायचा आहे इन्फिनिटी पासून त्या ठिकाणी आणायचा आहे. नंतर Q3 चार्ज कुठून आणायचा आहे इन्फिनिटी पासून त्या ठिकाणी आणायचा आहे. कळतं सर्वांना. मग असे वेगवेगळे चार्जेस जर आपल्याला त्या इन्फिनिटी पासून त्या ठिकाणी जर आणायचे असतील तर काय होईल तर त्या ठिकाणी यू कॅन सी दॅट तुमच्या असं लक्षात येईल की हा चार्ज त्याला रिपेल करेल. मग हा चार्ज इथं आणण्यासाठी वी हॅव टू परफॉर्म सम वर्क. आपल्याला काहीतरी वर्क डन करावं लागेल. हा चार्ज असेंबल करण्यासाठी वर्क डन करावं लागेल. हे सगळे जेवढे किती वर्क डन हे चार्जेसची सिस्टम असेंबल करण्यासाठी आपण करतो ते सगळं वर्क डन या सिस्टम मध्ये काय केलं जातं सांगा इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी सेव्ह केलं जातं. इथे लक्षात ठेवा इट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ काय सांगा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी. आणि अशा रीतीने इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोर केलं त्यालाच आपण म्हणतो काय सांगा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ काय सांगा चार्जेस. कळते सर्वांना. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम ऑफ चार्जेस हे लक्षात आलं का सर्वांच्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण डेफिनेशन सुद्धा लिहू शकतो. टोटल अमाउंट ऑफ वर्क डन मी ते डेफिनेशन लिहितो पहा लक्षात द्या. दी टोटल अमाउंट of work done to assemble system of point charges for bringing them from infinity their present location. काय डेफिनेशन राईट केली मी लक्ष द्या. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम ऑफ चार्जेस द टोटल अमाउंट ऑफ वर्क डन. ही जी काही चार्जेस आहेत ते असेंबल करण्यासाठी ते एकत्र आणण्यासाठी. कारण एकत्र आणताना हे पहिले जे चार्ज आले ते काय करतात सांगा नंतरच्या चार्जेसला अपोज करत असतात. हे लक्षात घ्या. तर टोटल अमाउंट ऑफ काय सांगा वर्क डन टू असेंबल द सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेस. हे सगळे पॉइंट चार्जेस एका सिस्टम मध्ये असेंबल करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी बरोबर ठीक आहे. पॉइंट चार्जेस फ्रॉम ब्रिंगिंग देम फ्रॉम इन्फिनिटी टू द प्रेझेंट लोकेशन. इन्फिनिटी पासून प्रेझेंट लोकेशनला अनेक चार्जेस आणण्यासाठी जेवढं किती वर्क डन करावं लागतं ते सगळं वर्क डन जे ते इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी साठवून ठेवलं जातं. त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रिक एनर्जी ऑफ काय सांगा सिस्टम ऑफ चार्जेस. राईट लक्षात. राईट लक्षात. असं का होतं समजलं का हा चार्ज त्यांना रिपेल करतो त्यामुळे त्यांना इन्फिनिटी पासून त्या पॉइंटला आणण्यासाठी काहीतरी वर्क डन करावं लागतं. दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी. कळतं सर्वांना. अशा पद्धतीने लक्षात डेफिनेशन बरं सांगतो द टोटल अमाउंट ऑफ वर्क डन टू असेंबल सिस्टम. टू असेंबल काय सांगा सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेस. टू असेंबल सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेस फॉर ब्रिंगिंग देम फ्रॉम इन्फिनिटी टू द प्रेझेंट लोकेशन. इन्फिनिटी पासून प्रेझेंट लोकेशनला चार्जेसचे अनेक चार्जेसची सिस्टम डेव्हलप करण्यासाठी असेंबल करण्यासाठी आपल्याला जेवढे किती वर्क डन करावं लागतं ऑल दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी इन दॅट सिस्टम अँड इट इज कॉल्ड इलेक्ट्रिकल एनर्जी ऑफ दॅट सिस्टम. त्याला त्या सिस्टमचे काय म्हणतात इलेक्ट्रिकल एनर्जी असं म्हणतात. कळेल सर्वांना. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिकल एनर्जी. लक्षात. ठीक आहे. तर आता आपण वेगवेगळ्या सिस्टम्स घेणार आहोत आणि त्याची इलेक्ट्रिकल एनर्जी किती असते ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहा लक्षात घ्या. जसं आपण पोटेन्शियल काढले वेगवेगळ्या ठिकाणचा डायपोलचं पोटेन्शियल किती असतं मागे त्याचे 3-4 डेरिव्हेशन आपण पाहिले. आज आपल्याला त्याच्या पुढचा टॉपिक चेक आउट करायचा. पहा लक्षात घ्या. तर सीधे काय सांगा पोटेन्शियल एनर्जी पहिला टॉपिक आपला मी या ठिकाणी घेतोय इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ
सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्जेस. पहिले 2 पॉइंट चार्जेस मुळे जी सिस्टीम तयार होते लागली तुम्ही इकडे लिहितो सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्जेस. आज मी तुम्हाला 3 सिस्टीम सांगतो, उद्या आणखी 2 राहतील, त्या उद्या आपण पाहूयात. लक्षात. सेकंड वन मी घेणार आहे दुसरी जी आहे पोटेन्शियल एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ n पॉइंट चार्जेस. ठीक आहे, दिस इज द सेकंड वन. आणि थर्ड वन जे मी घेणार आहे मला लक्षात घ्या, सेकंड वन अँड थर्ड वन मी घेणार आहे आज मी तुम्हाला 3 सिस्टीम शिकवणार आहे. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी, of a single charge in an external electric field. In this way we are going to see काय सांगा 3-1. पाहता लक्षात आपल्याला या 3 सिस्टीमच्या काही काय करायचं सांगा चेकआउट करायच्या आहेत. We are going to see the 3 systems. या 3 सिस्टीम आपण काय करणार आहे असा चेकआउट करणार आहोत. लक्ष द्या. ठीक आहे, पहा पहिले एक मी येतो मुद्दा मी 3 सायमल्टेनियसली लिहिलेले. पहा फर्स्ट वन जे आहे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ काय सांगा सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्जेस. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द काय सांगा सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्जेस. 2 पॉइंट चार्जेसची सिस्टीम असते त्याची इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी. सुरुवातीचा आपला तो टॉपिक आहे. चला आपण चेकआउट करूया व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ऑफ सिस्टीम. आता लक्ष द्या, कन्सिडर तर काय सांगा हिअर इट इज काय सांगा फर्स्ट चार्ज Q1. Q1 हा चार्ज मी या ठिकाणी आणला प्लस चार्ज आहे. पहा Q1 इज काय सांगा पॉइंट चार्ज आहे, पॉइंट चार्ज आहे. आणि सिस्टम ऑफ 2 पॉइंट चार्जेस अनदर पॉइंट चार्ज से काय सांगा Q2 इज टेकन फ्रॉम इन्फिनिटी टू दिस पर्टिक्युलर पॉइंट. पहा या ठिकाणी तुम्हाला आणायचं आहे कोणता चार्ज आणायचा आहे Q2. कुठून आणायचं सांगा इन्फिनिटी पासून त्या ठिकाणी आणायचं आहे. आता मला सांगा की द वर्क रिक्वायर्ड टू असेंबल द पॉइंट चार्ज Q1 इज 0. Q1 ला असेंबल करण्यासाठी किती वर्क डन लागणार आहे आपल्याला 0. कारण का सुरुवातीला त्याला अपोज करणारा कुठला चार्ज होता का नव्हता. समजा मला या ठिकाणी Q1 चार्ज आणायचे त्याच्या शेजारी दुसरा कुठला पॉझिटिव्ह चार्ज आहे की त्याला अपोज करणारा नाहीये. त्यामुळे हा चार्ज इथे ठेवण्यासाठी हा Q1 नावाचा चार्ज इथे ठेवण्यासाठी मला कुठले वर्क डन करावं लागत नाही. कारण देयर इज नो अदर चार्ज प्रेझेंट फॉर काय रिपल्शन टू इट किंवा अट्रॅक्शन टू इट. त्याला अट्रॅक्ट करणार किंवा रिपल करणार दुसरा कुठलाही चार्ज सिस्टीम मध्ये अजून तरी नाही. सुरुवातीलाच हा ठेवलाय त्यामुळे त्याला वर्क डन करण्यासाठी 0 चार्ज 0 वर्क डन लागणार आहे. आता मला कुठला चार्ज आणायचा आहे Q2 नावाचा चार्ज आणायचा. कुठून आणायचा आहे इन्फिनिटी पासून. कुठं आणायचं आहे या ठिकाणी आणायचं आहे. मला लक्षात या ठिकाणी मला Q2 नावाचा चार्ज आणायचा आहे. कुठून आणायचा आहे इन्फिनिटी पासून मला Q2 नावाचा चार्ज या ठिकाणी आणायचा आहे. लक्षात घ्या. देन Q1 विल रिपेल दॅट चार्ज इफ दे आर पॉझिटिव्ह चार्जेस. देन Q1 विल काय सांगा रिपेल दॅट चार्ज इफ दे आर opposite charges then they will attract this charge. त्याच्यात अट्रॅक्शन किंवा रिपल्शन काहीतरी होईल ना. मग जे काही त्या ठिकाणी वर्क डन किती होतं ते मी काढतो. लक्षात द्या. बरोबर ठीक आहे. वी आर गोइंग टू फाइंड आउट काय सांगा हाऊ मच वर्क इज डन फॉर ब्रिंगिंग द चार्ज Q2. Q1 ला असेंबल करण्यासाठी 0 वर्क डन झालं, परंतु Q2 ला असेंबल करताना Q1 काय करणार त्याला रिपेल करणार आहे. Q1 वर पॉझिटिव्ह चार्ज Q2 वर पॉझिटिव्ह चार्ज गृहीत धरा ते काय करणार त्याला रिपेल करणार आहे. मग त्या Q2 ला या ठिकाणी जर मला असेंबल करायचं असेल कुठल्या या ठिकाणी कळतं सर्वांना. देन हाऊ मच वर्क शुड बी काय सांगा डन किती वर्क मला त्या ठिकाणी करावं लागेल ते मला त्या ठिकाणी चेकआउट करायचे कळतं सर्वांना. मग मी काय करणार आहे मला लक्षात ते अमाऊंट ऑफ वर्क डन अमाऊंट ऑफ काय सांगा वर्क डन टू असेंबल अमाऊंट ऑफ वर्क डन टू असेंबल चार्ज Q1 is equal to 0. चार्ज Q1 ने असेंबल करण्यासाठी 0 वर्क डन करावं लागेल. अँड अमाऊंट ऑफ वर्क डन टू असेंबल चार्ज Q2 इज Q2 ला किती असेंबल करावं लागणार आहे तर मी काय लिहिणार आहे लक्षात घ्या. आता मला सांगा व्हॉट इज द पोटेन्शियल. पोटेन्शियल ॲट अ पॉइंट म्हणजे काय द अमाऊंट ऑफ वर्क डन फॉर ब्रिंगिंग 1 युनिट पॉझिटिव्ह चार्ज
फ्रॉम इन्फिनिटी टू द गिवन पॉइंट इन एन इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड एज काय सांगा इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग याचं पोटेन्शियल किती आहे मला लक्षात घ्या. इज इक्वल टू काय सांगा पोटेन्शियल काय सांगा ड्यू टू चार्ज Q1 लक्षात आणि गुणले काय सांगा चार्ज Q2. पहा लक्षात. व्हॉट इज मीन पोटेन्शियल. पोटेन्शियल इज काय सांगा अमाउंट ऑफ वर्क डन फॉर ब्रिंगिंग 1 युनिट पॉझिटिव्ह चार्ज. 1 युनिट पॉझिटिव्ह चार्जला लागणार जे कार्य असतं त्याला म्हणतो पोटेन्शियल. मग आपल्याला किती चार्ज आणायचा आहे Q2. म्हणजे Q1 हा जो काय चार्ज आहे त्याच्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्ये मला Q2 नावाचा चार्ज असेंबल करायचा आहे. मग पोटेन्शियल ड्यू टू काय सांगा चार्ज Q1 दिस अमाउंट दिस क्वांटिटी गिव्स काय सांगा इलेक्ट्रिक पोटेन्शियल. बरोबर ठीक आहे. फॉर ब्रिंगिंग द काय सांगा 1 युनिट पॉझिटिव्ह चार्ज. 1 युनिट पॉझिटिव्ह चार्ज वर किती वर्क डन होतं ते सांगते ही क्वांटिटी. पण आपल्याला आणायचं आहे किती Q2. मग त्या 1 युनिट पॉझिटिव्ह चार्जच्या वर्क डनला Q2 ने मल्टिप्लाय करायचं. मग सांगा इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असतं. फॉर्म्युला आपण काढलेला आहे 1/4πε0 Q1 आपण काय सांगा R. R इज द डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. या दोघांमधलं अंतर किती आहे R. आणि गुणले काय करायचं आपल्याला Q2. म्हणजे आन्सर येईल 1/4πε0 Q1 Q2 आपण काय सांगा R. दिस इज द काय सांगा दिस इज द काय सांगा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी. ही आले काय सांगा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी. त्याला आपण U म्हणूयात. पहा लक्षात U इज इक्वल टू दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द काय सांगा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम ऑफ 2 पॉइंट चार्जेस. 2 पॉइंट चार्जेस असेंबल करण्यासाठी एखाद्या पर्टिक्युलर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपल्याला असेंबल करण्यासाठी हाऊ मच वर्क इज डन किती वर्क करावं लागतं आपल्याला ते आपण फाइंड आउट करतोय. हाऊ मच वर्क इज काय सांगा डन टू असेंबल द काय सांगा 2 पॉइंट चार्जेस. तर पहिला चार्ज त्या ठिकाणी प्लेस करण्यासाठी 0 वर्क डन झालं. का कारण त्याला रिपेअर करणार कोणीच नव्हतं. पण एकदा हा प्लेस केला की मग दुसरा चार्ज त्या ठिकाणी आणण्यासाठी आपल्याला कार्य करावं लागेल कारण त्याच्यात रिपल्शन असतं. मग तो चार्ज आणण्यासाठी किती वर्क डन करावं लागतं. द अमाउंट ऑफ वर्क डन फॉर ब्रिंगिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू द गिवन पॉइंट इन एन इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड एज पोटेन्शियल. तर ते सॉरी ॲट दॅट पॉइंट. मग पोटेन्शियल ड्यू टू द चार्ज Q1 नावाचं चार्जचं या R एवढ्या अंतरावर याचे अंतर आहे R एवढ्या डिस्टन्सवर किती पोटेन्शियल होतं तर त्याला आपण काय म्हणतात सांगा 1/4πε0 Q1/R. हा फॉर्म्युला आपण पोटेन्शियलच्या डेरिव्हेशन मध्ये पाहिलेला आहे. मग एवढं वर्क डन 1 युनिट चार्ज साठी. तर आपल्याला किती चार्ज आणायचे आहे Q2. मग Q2 साठी किती येणार हे गुणले हे करावं लागेल. तर ते 1/4πε0 Q1 Q2/R. तर दिस इज द टोटल वर्क डन ऑफ द सिस्टम ऑफ 2 पॉइंट चार्जेस. तर 2 पॉइंट चार्जेसच्या सिस्टमचं टोटल वर्क डन या फॉर्म्युला तुम्हाला फाइंड करता येईल. तर दिस इज ऑल अबाउट द काय सांगा नीट लक्षात घ्या कसं केलंय मी. कळलं सर्वांना. ठीक आहे. काही नाही त्यात अडचण. Q2 ला असेंबल करण्यासाठी 0 वर्क डन करावं लागतं. Q2 ला असेंबल करण्यासाठी काय करावं लागेल Q1 च्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये Q2 आणताय तुम्ही. आता मी Q2 ला कोण अपोज करतोय Q1 अपोज करतोय. Q1 इज अपोजिंग टू काय सांगा Q2 रिपल करतोय त्याला. मग Q1 चं इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे म्हणजे अमाउंट ऑफ वर्क डन फॉर ब्रिंगिंग 1 युनिट पॉझिटिव्ह चार्ज ते एवढं आहे. एका युनिटला जर एवढं कार्य ते Q2 ला किती. तर पोटेन्शियलची डेफिनेशन काय सांगते अमाउंट ऑफ वर्क डन फॉर ब्रिंगिंग 1 युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू द गिवन पॉइंट. एका युनिट पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटी पासून या ठिकाणी आणण्यासाठी किती वर्क डन करावं लागतं त्याला म्हणतात पोटेन्शियल. मग आपल्याला 1 युनिट आणायचं आहे Q2 आणायचं आहे Q2 म्हणून 1 युनिटला लागणार वर्क गुणले Q2 केलं की टोटल वर्क डन होईल. आणि दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी. कळलं सर्वांना. येते लक्षात का अशा पद्धतीने यू कॅन काय सांगा स्टोअर दॅट वर्क इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी. हे झालं पहिली कन्सेप्ट. आता सेकंड कन्सेप्ट जाऊ. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ n चार्जेस. आता n चार्जेस असेंबल करायचे तुम्हाला. टोटल अमाउंट ऑफ वर्क डन टू असेंबल द सिस्टम ऑफ पॉइंट. आता ह्याच्यामध्ये 2 चार्जेस असेंबल केले. आता अनेक चार्जेस एकत्र आणायचे तो Q1 Q2 Q3 Q4 अँड सो ऑन. सो मेनी चार्जेस आर असेंबल टू इच अदर. अनेक चार्जेस तुम्हाला काय करायचे सांगा असेंबल करायचे आणि असेंबल करून त्या सिस्टमची एनर्जी किती असणार आहे. बरोबर ठीक आहे. हाऊ मच वर्क इज डन टू असेंबल दॅट सिस्टम ऑफ चार्जेस वी आर गोइंग टू फाइंड आउट. ते आपण फाइंड आउट करणार आहे. म्हणून टॉपिकचं नाव आहे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम ऑफ चार्जेस. कळते सर्वांना. आता हे पहा ही कन्सेप्ट तुमच्या समोर आहे की नाही. आता मला करायचं आहे पहा 1 मिनिट लिहितो लिहितो. स्टार्टिंग याला मी 1 नंबरचं इक्वेशन म्हणतो दाखवतो. याचा उपयोग करूयात आपण. Q2 आणण्यासाठी किती काम झालं. आता बा लेट अनदर चार्ज थर्ड तिसरा चार्ज समजा आपल्याला n आणायचे ना. आता Q3 is to be assembled in a system. आता 2 चार्ज आले. 2 चार्जची सिस्टमची एवढी एनर्जी. आता तिसरा चार्ज आणायचा. आता लक्ष द्या कसं होणार आहे. Q1 इथं आहे
Q2 इथं कुठेतरी आहे, इथं Q1 आहे, इथं काय सांगा Q2 आहे आणि तिसरा चार्ज आपल्याला Q3 इथं आणायचा आहे. आमचं गृहीत धरा Q3 कुठं आणायचा आहे, इथं आणायचा आहे. तर Q3 आणताना Q1 पण त्याला रिपेल करेल आणि Q2 पण रिपेल करेल. म्हणजे आपल्याला वर्क डन ह्याच्या विरोधात पण करायचं आणि ह्याच्या विरोधात पण करायचंय. कारण का द थर्ड चार्ज विल बी रिपेल्ड बाय काय सांग Q1 as well as Q2. मगाशी काय होतं, Q1 ला कोण रिपेल करत होता, Q2. आता Q1 आणि Q2 असेंबल झाले. आता तिसरा कोणता आणायचा आहे, Q3. Q3 पण आणायचा आणि Q2 पण आणायचं. मग याचा अर्थ हे दोघं त्याला काय करतील सांगा, रिपेल करतील. मग याचा अर्थ दोघांचा विचार करावा लागेल. मग आता पहा लक्षात, therefore वर्क डन इज इक्वल टू, पहा लक्षात बरं का, किती होणार आहे 1/4πε0. बरोबर ठीक आहे. द पोटेन्शियल दॅट इज वर्क डन टू असेंबल, आलं लक्षात ठीक आहे. ही ऑपोजिट टू द काय Q1 किती रिपेल करतोय, 1/4πε0 Q आपण काय सांगा R. आता आपण Q1 Q3 आपण काय सांगा R13 घेतो पहिल्यांदा. हे वर्क डन कशासाठी झालं लक्षात द्या, मी नीट सांगतो तुम्हाला. हे Q1 आहे आणि Q2 दोनचे आहेत आणि तिसरा चार्ज मला Q3 आणायचा आहे. तर Q1 पण रिपेल करणार आहे आणि Q2 पण रिपेल करणार आहे, आलं लक्षात ठीक आहे. मग हा जो तिसरा चार्ज आहे तो असेंबल करण्यासाठी व्हॉट इज द पोटेन्शियल ऑफ काय सांगा Q1 1/4πε0 Q1 आपण R13 म्हणू. हे अंतर जे त्याला आपण R13 म्हणू, हे अंतर त्याला आपण R23 म्हणूयात, लक्षात द्या. मग समजा हे जरा बाजूला ठेवा. तर Q1 च्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये Q3 नावाचा चार्ज आणण्यासाठी किती वर्क डन करावं लागेल 1/4 या कन्सेप्टनुसार. Q1 च्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये Q2 आणण्यासाठी किती लागत होतं एवढं. तर आता Q1 च्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये Q3 आणण्यासाठी किती लागणार आहे, Q1 Q3 आपण R13 या अंतर R13 आणि Q3 च्या आता हे झालं याचं. आता Q2 च्या इलेक्ट्रिक, आता हा चार्ज जो आहे तो Q2 च्या पण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये येणार ना, कारण सिस्टीम आहे दोघांची. आता हा पण रिपेल करणार, हा पण करणार. मग ह्याच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये याला आणण्यासाठी किती वर्क डन सेम, पहा 1 आपण काय सांगा 4πε0 Q2 Q3 आपण काय सांगा R23, या अंतराला 23 म्हटले. कारण Q1 पण रिपेल करतोय, Q2 पण रिपेल करतोय, त्यामुळे Q1 च्या विरोधात सुद्धा वर्क डन करावं लागेल, Q2 च्या विरोधात सुद्धा वर्क डन करावं लागेल. तर सर्वांना the work should be done against the force exerted by Q1. तो फोर्स आहे तेवढं, ते वर्क डन एवढं असणार आहे. and the work should be done against the force exerted by काय सांगा Q2 also. Q2 सुद्धा त्याला रिपेल करतोय, त्याच्या विरोधात जे काम होणार ते इथं आणि Q1 जो काम करणार ते इथं. तर सर्वांना चला आता पुढे जाऊया. Similarly, let another charge, fourth charge, कितवा आता चौथा, Q4 is assembled in a system. आता चौथा चार्ज आणणार आहे मी. आता इथे पहा Q1 आहे, Q2 आहे आणि काय सांगा Q3 आहे आणि चौथा कोणता आणायचा मला Q4 ते आणायचा आहे. तर काय करणार आहे, वर्क शुड बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स डेव्हलप्ड बाय Q1 रिपेल करणार आहे, Q1 च्या विरोधात कार्य करावं लागेल, Q2 च्या पण विरोधात काम करावं लागेल आणि Q3, कारण तीन आता असेंबल झाले. आता चौथा आणायचा त्या सिस्टम मध्ये आपल्याला. यू हॅव टू डू द काय वर्क अगेन्स्ट द काय फोर्स ऑफ रिपल्शन ऑफ Q1, यू हॅव टू डू द काय वर्क अगेन्स्ट द फोर्स ऑफ रिपल्शन ऑफ Q2, यू हॅव टू डू द वर्क अगेन्स्ट द फोर्स ऑफ रिपल्शन ऑफ काय सांगा Q3 also. तिघांच्या विरोधात काम करून Q4 ला असेंबल करावं लागेल. मग आता टोटल वर्क डन किती असणार आहे पहा, लक्षात एकदम सोपं आहे. वर्क डन इज इक्वल टू 1 आपण काय सांगा 4πε0 Q1 Q4 आपण काय सांगा R14. पहिल्याच्या विरोधात एवढं काम करावं लागेल Q1 च्या विरोधात. Q1 जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स डेव्हलप होतो त्याच्या विरोधात. नंतर आपण काय सांगा 4πε0 Q2 च्या विरोधात एवढं लागेल, Q2 Q4 आपण काय सांगा R24. आला का, Q1 पण रिपेल करतोय, Q2 पण रिपेल करतोय, Q3 पण रिपेल करतोय. नवीन येणार चार्जला इथे रिपेल करणार आहे. आता ऑलरेडी पहिली जी सिस्टीम आहे ओरिजिनल ती तीन चार्जेस आहेत, चौथा असेंबल करतोय आपण. आणि तिसरा जो चार्ज आहे आपण काय सांगा 4πε0 Q3 तो सुद्धा अपोज करणार आहे Q4 ला आणि काय सांगा R34 म्हणजे काय डिस्टन्स बिटवीन Q3 Q4, R24 म्हणजे काय डिस्टन्स बिटवीन Q2 Q4 आणि R14 म्हणजे डिस्टन्स बिटवीन Q1 Q4. अशा प्रकारे आपल्याला करता येईल. तर सर्वांना आणि मग आता आपण म्हणूया सिमिलरली टू असेंबल n चार्जेस, n पॉइंट चार्जेस. असे जर n पॉइंट चार्जेस जर आपल्याला असेंबल करायचे असतील, बरोबर किती n पॉइंट चार्जेस जर आपल्याला असेंबल करायचे असेल तर आपल्याला वर्क डन किती करावं लागेल पहा लक्षात. टोटल वर्क डन इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, 1/4πε0 मी कॉमन घेतो, लक्षात ठीक आहे. इथं Q1 Qn आपण R1n प्लस
Q2 QN आपण R 2N, दुसऱ्यातला n मधला त्याला आपण 2N म्हणणार. Q3 QN आपण काय R 3N अँड सो ऑन असं आपल्याला कार्य करावं लागेल त्या ठिकाणी. तर ते तुम्हाला R1N इज द डिस्टन्स बिटवीन Q1 अँड QN, R2N इज द डिस्टन्स बिटवीन Q2 अँड QN असं. आणि मग हेच आपण असं लिहू शकतो. तर टोटल एनर्जी इज इक्वल टू, तर ते सर्वांना टोटल काय सांगा, एनर्जी इज इक्वल टू 1/4πε0 समेशन ऑफ Qj Qk अपॉन Rjk आपण काय सांगा Rjk. आणि दिस वन जे आणि के तुम्हाला आता लक्षात आलेले आहे, तर ते सर्वांना 1 to n येते लक्षात. इन दिस वे यू कॅन काय सांगा फाइंड आउट द काय सांगा, यू कॅन फाइंड आउट द टोटल एनर्जी. ही झाला फॉर्म्युला एनर्जी ऑफ द सिस्टम ऑफ काय सांगा n चार्जेस. n चार्जेसच्या सिस्टमची एनर्जी किती असणार आहे, ठीक आहे. n चार्जेसच्या सिस्टमची एनर्जी असे किती चार्जेस तुम्ही असेंबल करू शकता, तर टोटल एनर्जी या सिस्टमने काढलेल्या फॉर्म्युलानुसार. आलं लक्षात. तर इन दिस वे एक चार्ज दोन चार्जच्या सिस्टमची एवढी अनेक चार्जेस एकत्र आणायचे असेल तर पहिला पण रिपेल करणार, दुसरा पण रिपेल करणार, तिसरा पण रिपेल करणार, असं करत करत आपल्याला सिस्टम असेंबल करावी लागते. मग टोटल वर्क डन एवढं होणार त्या केसमध्ये. कळते सर्वांना. हा ठीक आहे. वर्क डनची कन्सेप्ट कशी काढली, वर्क डन म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, अमाउंट ऑफ वर्क डन फॉर ब्रिंगिंग 1 युनिट चार्ज. एका युनिटला जेवढे आहे त्याला चार्ज ने मोडले की टोटल वर्क डन निघतं. या कन्सेप्टच्या सुरुवातीपासून आपण निघालो. आता आपल्याकडे तिसरी कन्सेप्ट आहे पहा, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिंगल पॉइंट चार्ज. आता सिंगल पॉइंट चार्ज मुळे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ काय सांगा सिंगल पॉइंट चार्ज इन एन इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड मधल्या सिंगल पॉइंट चार्जची आता काय केले पहा लक्षात, तिथे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे, नीट लक्ष द्या. असं इलेक्ट्रिक फील्ड आहे, या इलेक्ट्रिक फील्डचं ई असं म्हणूयात. आणि त्याचं पोटेन्शियल जे ही इंटेन्सिटी, इलेक्ट्रिकल काय सांगा इंटेन्सिटी आहे ही. आणि पोटेन्शियल जे आहे या ठिकाणी आला, या ठिकाणी आणायचे फी औषध आर म्हणूयात. इलेक्ट्रिक काय सांगा पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल या फील्डचं या ठिकाणचं पोटेन्शियल किती आहे सांगा, व्ही ऑफ आर. आणि इंटेन्सिटी आहे ई इज काय सांगा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आणि मला या ठिकाणी इकडनं काय करायचं मला लक्षात, एक चार्ज आणायचा आहे. मला कोणता चार्ज आणायचा आहे, की एवढा चार्ज आणायचा इन्फिनिटी पासून. आय हॅव टू ब्रिंग द काय सांगा चार्ज इन द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आतापर्यंत इलेक्ट्रिक फील्ड नव्हतं, फक्त दोन चार्जेस असेंबल करायचे होते. आता एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मला एक चार्ज आणायचा क्यू आणि त्याची सिस्टीम तयार करायची. म्हणून मी लिहिले इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिंगल पॉइंट चार्ज इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. हे इलेक्ट्रिक फील्ड बाहेरचं, इकडे किती चार्जेस मला माहित नाही. या चार्जेस मुळे इथे इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मला कोणता चार्ज आणायचा सांगा, क्यू एवढा चार्ज आणायचा. कळेल सगळ्यांना, इथे लक्षात. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे. मग आता मला काय करायचं, तर हा चार्ज आणि किती वर्क डन होतं ते मला काढायचं. लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे. तर चला कन्सेप्ट लक्षात घ्या. काय करायचंय, वी हॅव टू फाइंड आउट द वर्क डन फॉर ब्रिंगिंग क्यू चार्ज इन एन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. तर त्या सर्वांना तर त्या ठिकाणी किती वर्क डन होणार ते मी फाइंड आउट करणार आहे. मी थोडीशी फिगर चेंज करतो, हीच फिगर काढणार आहे. याच्याकडे लक्ष द्या. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मला क्यू चार्ज आणायचे आहे. थोडीशी तुम्हाला समजेल अशी फिगर ड्रॉ करतो. हे पहा, हे इलेक्ट्रिक फील्ड आहे. इथं कुठला चार्ज आहे मला माहित नाही, इथं कुठला तरी पॉझिटिव्ह चार्ज आहे, मला माहित नाही कोणता आहे. तर ते सर्वांना ठीक आहे. आणि त्याच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मला या ठिकाणी या चार्ज पासून आर एवढ्या अंतरावर मला काय करायचं, क्यू नावाचा चार्ज आणायचा. कोणता चार्ज आणायचा, क्यू फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. आय वुड लाईक टू काय सांगा ब्रिंग द चार्ज काय सांगा क्यू. मला या ठिकाणी तो चार्ज क्यू आणायचा आहे इन एन इलेक्ट्रिक फील्ड. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे, याचा इलेक्ट्रिक फील्ड आहे. त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मला आर एवढ्या अंतरावर काय करायचं, त्याच्यापासून आर एवढ्या अंतरावर क्यू नावाचा चार्ज आणायचा इन्फिनिटी पासून. तर मला किती वर्क डन करावं लागेल, व्हॉट इज द वर्क डन, व्हॉट इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ दिस सिस्टम. या सिस्टमची एनर्जी किती होईल ती मला काढायची. तर मला सांगा या ठिकाणचं या चार्ज मुळे जे पोटेन्शियल आहे ते किती आहे सांगा, व्ही ऑफ आर. व्हॉट इज द पोटेन्शियल, व्ही ऑफ आर. बरोबर आहे. व्ही ऑफ आर इज द काय सांगा पोटेन्शियल ऑफ काय सांगा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. जे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे ना, हा जो काही अननोन पॉइंट चार्ज होता त्याच्यामुळे जे इलेक्ट्रिक फील्ड तयार झाले त्याचं पोटेन्शियल या ठिकाणी किती आहे, व्ही ऑफ आर. व्हॉट इज द पोटेन्शियल, पोटेन्शियल म्हणजे काय, द अमाउंट ऑफ वर्क डन फॉर ब्रिंगिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू द गिवन पॉइंट. इन्फिनिटी पासून दिलेल्या पॉइंट पर्यंत आणण्यासाठी जेवढं कार्य करावं लागतं एक युनिट पॉझिटिव्ह चार्जला, तेवढं त्याला म्हणतात पोटेन्शियल. एका युनिटला जर एवढं वर्क डन असतं, पोटेन्शियल म्हणजे वर्क डन फॉर ब्रिंगिंग 1 युनिट चार्ज. एक युनिट चार्ज आणण्यासाठी जर एवढं वर्क डन, तर क्यू आणण्यासाठी किती, व्ही आर गुणिले क्यू. मग आता पहा लक्षात घ्या, पहा लेट या ठिकाणी मी कंटिन्यू करतो. हा
लेट V of R V द काय सांगा पोटेन्शियल at the point गिवन पॉइंट म्हणतो काय सांगा गिवन पॉइंट दिलेल्या पॉइंटचं पोटेन्शियल किती आहे सांगा मग आता पहा देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू काय सांगा पोटेन्शियल म्हणजे काय सांगा चार्ज मग आता सांगा इलेक्ट्रिक पोटेन्शियल पहा फॉर्म्युला येतात पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q1 फक्त आता इथे एक्सटर्नल पोटेन्शियल आहे आणि लक्षात ठेवा आणि हे गुणले काय सांगा चार्ज कारण का पोटेन्शियल काय इंडिकेट करतं अमाउंट ऑफ वर्क डन फॉर ब्रिंगिंग 1 युनिट चार्ज आपल्याला किती आणायचं आहे Q आणायचं आहे ना एका युनिट चार्ज साठी एवढं वर्क डन तर Q ला किती पोटेन्शियल म्हणजेच अमाउंट ऑफ वर्क डन फॉर ब्रिंगिंग 1 युनिट चार्ज त्याची डेफिनेशन आपण अनेकदा सांगितली मागे पाहिलेली पण आहे 1-2 लेक्चरच्या पूर्वी मग सांगा किती आहे पोटेन्शियल किती आहे V ऑफ काय सांगा R इट इज गिवन टू यू कारण तो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे आपल्याला माहित नाही किती इथं कसं होतं आपल्याला माहित होतं चार्ज किती आहे त्यामुळे आपण त्याचं पोटेन्शियल एवढं घेतलं पण आता इथं आपल्याला माहित नाही ते डायरेक्ट पोटेन्शियल दिलं असेल की अमक्या पोटेन्शियलला तुम्हाला चार्ज आणायचं आहे ते किती वर्क डन होईल तर ते अननोन आहे एक्सटर्नल आहे अननोन आहे ते चला V ऑफ जे काय असेल ते आणि गुणले काय सांगा चार्ज तर अशा प्रकारे दिस इज काय सांगा पोटेन्शियल एनर्जी कळते सर्वांना तर युजिंग दिस फॉर्म्युला यू कॅन फाइंड आउट काय सांगा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी व्हेन द काय सांगा चार्ज Q इज टेकन असेंबल्ड इन द काय एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड Q नावाचा चार्ज एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर तुम्हाला असेंबल करायचं असेल तर त्या सिस्टमची एनर्जी एवढी तयार होईल पोटेन्शियल ॲट डिस्टन्स R ड्यू टू द एक्सटर्नल सोर्स into काय सांगा चार्ज Q युजिंग दिस फॉर्म्युला यू कॅन फाइंड आउट द काय इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी तर अशा प्रकारे 3 डेरिव्हेशन्स मी या ठिकाणी घेतले आजला डेरिव्हेशन म्हणजे नव्हते ते छोटे छोटे कन्सेप्ट होत्या ऍक्च्युअली दीज आर नॉट द डेरिव्हेशन्स एकदम छोटे छोटे 3 कन्सेप्ट मी शिकवले तुम्हाला राइट ठीक आहे कोणकोणते कन्सेप्ट शिकवले पहिले शिकवले इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ 2 पॉइंट चार्जेस Q1 आणि Q2 दोन चार्जेसची सिस्टम मला डेव्हलप करायची Q1 Q2 ची तर Q1 ला आणण्यासाठी वर्क डन 0 असणार आहे कारण Q1 हा सुरुवातीला त्याला रिपेल करणार कोण नव्हतं पण Q1 बसवला आणि मग Q2 आणायचं म्हणलं की Q1 त्याला रिपेल करणार आहे मग पोटेन्शियल ड्यू टू काय सांगा Q1 गुणिले चार्ज Q2 पोटेन्शियल म्हणजे एका युनिटला आणण्यासाठी लागणार वर्क आपल्याला किती आणायचं आहे Q2 आणायचं ना त्याचे इलेक्ट्रिक म्हणून त्याच्या पोटेन्शियलला Q2 ने म्हणलं याला उत्तर पहिल्या सिस्टमचं सेकंड काय होतं इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी टू द नंबर ऑफ सिस्टम ऑफ n पॉइंट चार्जेस आता n जसं हे विचार केला ना तसंच करायचा समजा तुम्हाला तिसरा चार्ज आणायचा कोणता Q3 तर त्याला कोण कोण अपोज करणार आहे Q1 आणि Q2 Q1 Q2 आपण असेंबल केलं समजा तिसरा आणायचा त्यामध्ये तर Q1 पण अपोज करणार आणि Q2 पण करणार आहे मग Q1 मुळे किती पोटेन्शियल असणार आहे जसं इथं आपण पाहिलं पहा Q1 Q2 वर किती करतो Q1 Q2 आपण तसं Q1 पण अपोज करणार आहे Q3 ला आणि Q2 सुद्धा अपोज करणार आहे मग Q1 Q3 आपण R13 आणि हे असं आला लक्षात ठीक आहे समजा चौथा आणायचं आपल्याला तर चौथा आणताना पहिले 3 लोक जे असेंबल केलेत ना आपण Q1 Q2 आणि Q3 ते अपोज करणार त्याला मग पहिला काय आलं का पहिल्या चार्ज मुळेचा पोटेन्शियल एवढं दुसऱ्या मुळेचं वर्क डन एवढं तिसऱ्या मुळेचं वर्क डन एवढं अशा पद्धतीने आपल्याला काय करता तिघांची बेरीज करता येते तर ते तुम्हाला आणि समजा असे n चार्जेस जर असेंबल करायचे असेल तर दिस इज फॉर्म्युला ह्याच्यावरूनच आपण त्याचं जनरलायझेशन केले आणि हा फॉर्म्युला मिळाला 1/f4π0 समेशन ऑफ Q JK upon RJK राइट आणि राहिला प्रश्न आता शेवटचा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी काय सांगा ऍट अ सिंगल पॉइंट चार्ज इन एन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आता एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याचं पोटेन्शियल या ठिकाणी किती V ऑफ R आणि त्या ठिकाणी तुम्हाला Q नावाचा चार्ज असेंबल करायचा आहे हे इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला हा किती चार्ज आहे माहिती नाही पण याचं इलेक्ट्रिक फील्ड माहिती आहे याचं पोटेन्शियल किती आहे VR या पोटेन्शियलच्या विरोधात त्याला इकडे आणायचे आपल्याला मग हा फॉर्म्युला तोच इथं जो वापरला होता ना पोटेन्शियल गुणिले चार्ज मग पोटेन्शियल इनटू काय सांगा चार्ज मग पोटेन्शियल समजा या पॉइंटचा आपल्याला V ऑफ R असं गृहीत धरा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे त्यामुळे ते डायरेक्ट दिलं असेल तुम्हाला ते अननोन चार्ज होतं त्याचं व्हॅल्यू दिलेलं आहे इथं चार्ज नोन होता म्हणून ते आपल्याला फॉर्म्युलाने टाकता आलं तर इथं जे काही दिलं असेल तुम्हाला पोटेन्शियल या ठिकाणचं पोटेन्शियल V ऑफ R आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला Q नावाचा चार्ज आणायचा आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने V ऑफ R इनटू काय सांगा Q युजिंग दिस फॉर्म्युला यू कॅन फाइंड आउट द काय सांगा पोटेन्शियल एनर्जी इन दिस वे आय हॅव टोल्ड यू काय सांगा 3 टाइप्स ऑफ काय सांगा सिस्टम ऑफ काय सांगा चार्जेस 3 प्रकारच्या सिस्टमचे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितले आपलं टॉपिकचं नाव होतं इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम ऑफ काय सांगा चार्जेस आलं लक्षात तर बाकीचे आणखी 2 डेरिव्हेशन त्याचे आहेत छोटे छोटे असे तर ते आपण उद्याच्या लेक्चरला पाहणार आहे आज 3 लिहिलेले आहेत तिन्हीच्या तिन्ही स्क्रीनशॉट काढा पहिले त्याची डेफिनेशन लिहिलेली आहे नंतर 3 टॉपिक्स मी त्या ठिकाणी घेतलेत तिघांचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढा आणि काय करा सांगा त्याची नोट करा तुमच्या नोटबुक मध्ये राइट ठीक आहे उरलेले जे ते आपण उद्या घेऊया ओके थँक्यू